नमस्कार, मी गौरी सारंग. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण पाहताय पुढारी न्यूज. तर धावपळीची दिनचर्या, बदललेली जीवनशैली आणि वाढता ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेकांना वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढलाय. आणि त्यापैकीच एक आजार म्हणजे मधुमेह. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मधुमेह होतो. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजलाच मधुमेहाचं निदान झालं तर आपलं शरीर अनेक आजारांपासून वाचू शकतं. पण या मधुमेहाला आळा घालायचा म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आणि याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर व्यंकटेश शिवणे. डॉक्टर नमस्कार. तर डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. कन्सल्टंट, डायबेटोलॉजिस्ट आणि थायरॉइड तज्ज्ञ आहेत. त्यांनी इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मधून MRCP ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच ते फेलो अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन सुद्धा आहेत. ते मुंबईच्या KM हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल आणि साधना डायबिटीज आणि हार्मोन्स क्लिनिकला सध्या कार्यरत आहेत. त्यांनी अनेक मेडिकल जर्नलमध्ये आपले शोधनिबंध सादर केले असून भारतात आणि परदेशात सुद्धा त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. मधुमेहाचे उपचार करताना जीवनशैलीतला बदल यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांनी मधुमेह, थायरॉइड आणि या विषयावर दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती सुद्धा व्याख्यानं सुद्धा दिली आहेत. त्यांचे आरोग्यविषयक लेख सध्या बरेच प्रसिद्ध आहेत आणि डॉक्टरांचा तब्बल 20 वर्षाचा दांडगा अनुभव सुद्धा आहे. तर त्यांच्याकडूनच आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. तर डॉक्टर, सर्वात आधी मधुमेह म्हणजे काय आणि मधुमेहाची भारतातील सध्याची स्थिती काय? नमस्कार. सर्वप्रथम मी पुढारी न्यूज यांना न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो. आणि मधुमेहाची भारतातली स्थिती याविषयी आपल्याला बोलायचं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. कारण जगामध्ये भारत आता मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातोय. सगळ्यात जास्त पेशंट सध्या चीन आणि भारत, त्यानंतर भारत यामध्ये आहेत. मधुमेह म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्या रक्तातली साखर प्रमाणापेक्षा जास्त वाढते, ही वाढलेली साखर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत जाते आणि आपल्या शरीराला त्याचे दुष्परिणाम होतात. ज्या वेळेला आपली रक्तातली साखर उपाशीपोटी 100पेक्षा जास्त असेल किंवा जेवणानंतरची साखर 140पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मधुमेहाची कुठेतरी सुरुवात आहे असं म्हणतो. आणि ज्या वेळेला उपाशीपोटीची साखर 126च्या वरती असेल आणि जेवल्यानंतरची साखर ही साधारणतः 200च्या वर असेल त्यावेळेला आपण मधुमेह झालाय असं म्हणतो. भारतामध्ये आज मितीला 77 दशलक्ष मधुमेही रुग्ण आहेत. मला हे नमूद करावं असं वाटतं की जितके मधुमेही रुग्ण आज भारतात आहेत तितक्याच प्रमाणामध्ये मधुमेहाची पूर्वावस्था म्हणजे ज्यांना आज ना उद्या मधुमेह होणार आहे असे आणखी 70 दशलक्ष लोक भारतात आहेत. एकंदरीत आपण जर 2045 पर्यंतचा जर आपला विचार करू तर भारतामध्ये 150 दशलक्ष म्हणजे साधारणतः आपण असं म्हणूया की 15 करोड लोकांना मधुमेह झालेला असेल. तर मधुमेह हा भारतासाठी एक खूप मोठं चॅलेंज आपण ज्याला म्हणू ते काही वर्षामध्ये आपल्याला त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याशी भेडसावं लागेल. डॉक्टर, मधुमेहाचे नेमके प्रकार किती आहेत आणि मधुमेहाचा भारतात प्रमाण वाढण्याची नेमकी कारणं काय आणि याचा धोका कोणाला जास्त आहे? मधुमेहाचे तसे वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वी आपण मधुमेह ज्यांचा गोळ्यांनी बरा व्हायचा त्यांना आपण म्हणत असू की हा गोळ्यांनी कंट्रोल येणारा मधुमेह आहे किंवा ज्यांना इन्सुलिनची आवश्यकता असेल त्यांना इन्सुलिननी कंट्रोल येणारा मधुमेह आहे. आज घडीला आपण मधुमेहाचे वेगवेगळे 4 असे घटक केले. सगळ्यात मोठा तो म्हणजे टाईप 1 डायबिटीस. हा टाईप 1 डायबिटीस त्याचं प्रमाण जगभरामध्ये अत्यल्प आहे. भारतामध्ये साधारणतः ते 2%पेक्षा पण कमी असेल, पण हा सर्वसाधारणरित्या लहान मुलांमध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत होणारा मधुमेहाचा आजार आहे. बरोबर. या प्रकारच्या मधुमेही मुलांमध्ये किंवा नवजात बालकांमध्ये त्यांच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होत नाही म्हणून त्यांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शन्स घ्यावी लागतात. दुसरा प्रकार आहे टाईप 2 डायबिटीस जो भारतात सगळ्यात जास्त कॉमन आहे. मी म्हणेन की 96 ते 97% भारतातले सगळे रुग्ण जे आहेत ते टाईप 2 डायबिटीस या गटात मोडतात. ज्यांचा डायबिटीस हा जीवनशैलीमधल्या फरकामुळे झाला असेल किंवा अनुवंशिकतेमुळे त्यांना डायबिटीस आला असेल अशा लोकांचा डायबिटीस हा गोळ्या घेतल्याने सुरुवातीच्या काळामध्ये बरा होतो. तिसरा प्रकारचा डायबिटीस आहे हा गरोदरपणात येणारा मधुमेह. हा बायकांना शक्यतो गरोदरपणाच्या 26 आठवडे म्हणजे शेवटच्या 3 महिन्यात येतो. हा प्रकारचा डायबिटीस हा खूप चिंताजनक आहे कारण त्याचे डायरेक्ट दुष्परिणाम जे आहेत ते पोटातल्या बाळावरती होतात.
चौथा प्रकारचा डायबिटीस जो आहे तो काही गोळ्यांमुळे होणारा डायबिटीस, जसा स्टिरॉइडच्या काही गोळ्या असतील किंवा स्वादुपिंडाचा कर्करोग असेल किंवा जे खूप ड्रिंक्स घेतात किंवा दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये स्वादुपिंड त्यांचं खराब झालं असेल तर अशा लोकांना होणारा डायबिटीस. काही नवजात बालकं ज्याच्यामध्ये जन्मापासून सुद्धा डायबिटीस होतो असेही काही पेशंट्स आम्ही KM रुग्णालयात पाहिलेले आहेत. हे डायबिटीसचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि डायबिटीसचा एखादा रुग्ण आल्यानंतर तो कुठल्या वर्गात मोडतो, त्यानंतर त्याचा उपचार काय करायचे हे त्यावरती आपण ठरवतो. हो डॉक्टर, मधुमेहाचे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात आणि मधुमेही रुग्णांनी हे दुष्परिणाम टाळण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यावी? मधुमेह हा रक्तातली साखर वाढल्यामुळं अगदी डोक्यापासून पायापर्यंत आपण म्हणूया की प्रत्येक पेशीवरती त्याचा वाईट आपण त्याला म्हणतो की वाईट प्रभाव पडतो. सर्वसाधारणरित्या मधुमेहाचे दुष्परिणाम जे असतात ते रक्तवाहिन्यांच्या अगदी सूक्ष्म रक्तवाहिन्या जशा किडनी म्हणजे मूत्रपिंड किंवा डोळ्याचा मागचा पडदा ज्याला आपण रेटायना म्हणू किंवा पायाच्या छोट्या छोट्या नसेस ज्याला आपण न्यूरोपॅथी म्हणू. तर आपल्या रेटायनामध्ये डोळ्याच्या मागच्या पडद्यावरती इजा होणे, मूत्रपिंडावरती इजा होणे किंवा पायाच्या नसांवरती त्याचे इजा होणे हे त्याचे दुष्परिणाम होतात. मोठ्या अवयवांबद्दल बोलायला लागला तर हृदयविकाराची शक्यता मधुमेही रुग्णांमध्ये जास्त आहे. त्यानंतर मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा मेंदूमध्ये पक्षाघात होणे, स्ट्रोक येणे ह्याचे प्रमाण पण मधुमेही रुग्णांमध्ये जास्त आहे. जंतू संसर्ग होण्याचं प्रमाण मधुमेही रुग्णांमध्ये जास्त आहे. आपण पाहिलं की कोविड-19च्या काळामध्ये सगळ्यात जास्त मृत्यूदर हा मधुमेही रुग्णांमध्ये होता आणि सगळ्यात जास्त दुष्परिणाम कोविड-19 और करोनाच्या काळामध्ये हे मधुमेही रुग्णांवरती झाले होते. त्यामुळे जंतू संसर्गाचं प्रमाण वाढतं, जननेंद्रियांवरती इन्फेक्शन होणे, त्यानंतर पायाचे जखम झाल्यास ती बरी न होणे किंवा पाय कापावा लागणे हे सुद्धा मधुमेहाचे इतर काही दुष्परिणाम आहेत. याचा जर आपल्याला प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर मधुमेहाचं निदान झाल्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी ते 4 महिन्यांनी मधुमेही रुग्णांनी आपली साखर तपासून घ्यावी. आपली उपाशीपोटीची साखर मी सांगितलं तसं 100 ते 110 पर्यंत ठेवावी. आपली जेवल्यानंतरची साखर जी असेल ती 150 ते 160 पर्यंत ठेवावी आणि 3 महिन्याच्या साखरेचा जो ॲव्हरेज टेस्ट आहे ज्याला आपण HbA1c टेस्ट म्हणतो तो 7% किंवा 7% पेक्षा खाली ठेवला असला पाहिजे. जितके जास्त डायबिटीस कंट्रोल असेल, मधुमेहावरती नियंत्रण असेल, तितकी दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. बरंच डॉक्टर, नवजात अर्भकामधला मधुमेह याबद्दल आणि त्याच्या जेनेटिक टेस्टिंग याबद्दल थोडं सांगा. नवजात अर्भकांमध्ये शक्यतो मधुमेहाचं प्रमाण खूप म्हणजे अत्यंत अल्प आहे. एक लाखामध्ये एखादे असा नवजात अर्भक असतो ज्याला जन्मानंतर किंवा सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये मधुमेहाचे निदान होते. अशा लोकांना, अशा मुलांना, अर्भकांना इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. आम्ही KM हॉस्पिटलमध्ये असे आमच्याकडे 8 ते 9 अर्भक होते ज्यांची आम्ही जेनेटिक टेस्टिंग केली आणि जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ॲक्च्युली ह्या मुलांना इन्सुलिनची इंजेक्शनची गरज नाही आहे. त्यांच्या जेनेटिक टेस्टिंगनुसार अशी अर्भकं सुद्धा अगदी अत्यल्प मात्रामधल्या गोळींना प्रतिसाद देऊ शकतात. त्यामुळं नवजात अर्भकांमध्ये जेनेटिक टेस्टिंगचं खूप मोठं योगदान राहतं. जर त्यांचे जेनेटिक टेस्टिंग चांगले आले, रिपोर्ट चांगले आले तर अशा बालकांना आयुष्यभर इन्सुलिन घेण्याची गरज नाही, तर आपण अशा बालकांना अत्यल्प मात्रामध्ये गोळीवरती शिफ्ट करू शकतो. त्यामुळं नवजात अर्भकांमध्ये तसं बघायला गेलं तर मधुमेहाचं प्रमाण अत्यल्प आहे. परंतु अशी अर्भकं जी जन्माला आली आहेत आणि अगदी 6 महिन्याची सुद्धा नाही आहेत किंवा 4-5 महिन्याची आहेत आणि इन्सुलिन त्यांना सांगितलं आहे तर अशा पालकांवरती हा खूप मोठा आघात आहे. जर ह्यांची जेनेटिक टेस्टिंग केली अशा अर्भकांची आणि त्यातनं जर आपल्याला काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले किंवा रिपोर्ट्स मिळाले आणि आपण त्यांना गोळ्यांवरती शिफ्ट केलं तर कालांतराने ते अशी अर्भकं इन्सुलिनच्या बदली गोळ्यांवरती चांगल्या पद्धतीने कंट्रोल राहू शकतात. हे आम्ही KM मधून सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही ते प्रकाशित पण केलं. नक्कीच डॉक्टर, गरोदरपणातला मधुमेह नेमका काय आणि त्याचं निदान नेमकं कसं करतात? आता मी मगाशी सांगितलं की गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण जास्त आहे. भारत, जसं आपण सांगितलं की आपण वंशाने भारतीय आहोत, हीच एक मोठी जोखीम आहे. वंशाने भारतीय असणाऱ्या स्त्रिया ह्याच्यामध्ये गरोदरपणाच्या 24 ते 25व्या आठवड्यानंतर 36व्या आठवड्यापर्यंत जर त्यांच्या रक्ताची तपासणीमध्ये साखर जास्त आहे असं आढळलं तर त्याला गरोदरपणातला डायबिटीस म्हणतात.
आता आईचं रक्तच पोटातल्या बाळामध्ये जातं, त्यामुळं जर आईची रक्तातली साखर जास्त असेल तर तीच साखर बाळामध्ये येते आणि बाळावरती त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मग काय दुष्परिणाम होतात? तर बाळाची वाढ पुरेशी न होणे किंवा बाळाचं वजन अतिशय जास्त वाढणे, बाळ गर्भाशयातच दगावणे किंवा अतिशय जास्त वजनाचं बाळ जन्माला आल्यामुळं त्याला जन्मानंतर श्वास घ्यायला त्रास होणे, जन्मानंतर अशा बाळांची रक्तातली साखर कमी होणे हो. किंवा मातेला सिझेरियन सेक्शन ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण किंवा त्याचं रिस्क जास्त वाढणे किंवा मातेला उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढणे. आता एरवी आपण ब्लड साखरेची तपासणी करताना उपाशी पोटीची साखर आणि जेवल्यानंतरची साखर तपासतो, पण ज्या वेळेला आपल्याला गरोदर बायकांची टेस्टिंग करायची त्यावेळेला आपण ग्लुकोजचं पाणी त्यांना प्यायला देतो बरं. आणि उपाशी पोटी एकदा ग्लुकोजचं पाणी पिल्यानंतर 1 तासांनी एकदा आणि 2 तासांनी एकदा अशी आपण त्यांची तपासणी करतो. बहुतांश बायकांना गरोदरपणानंतर ह्या मधुमेह निघून जातो, पण भावी आयुष्यात त्यांना टाईप 2 प्रकारचा डायबिटीस व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च त्यांच्या सर्वेक्षणानुसार आज घडीला भारतामध्ये गरोदरपणातल्या मधुमेहाचं प्रमाण हे 7% आहे, जे खूप जास्त आहे. म्हणून सर्व मेडिकल कॉलेजेस असतील, सरकारी दवाखाने असतील किंवा खाजगी स्वरूपात प्रॅक्टिस करणारे स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, प्रत्येक गरोदर बायकांचं पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये साखरेची तपासणी ही जवळपास कंपल्सरी होत आलेली आहे. आणि अशा स्त्रियांनी जर साखरेची तपासणी केली नसेल तर डॉक्टरांना सांगून ती जरूर निश्चितपणाने करून घ्यायला हवी, जेणेकरून लवकरात लवकर जर त्या मधुमेहाचं निदान झालं तर योग्य प्रमाणे आहारात बदल आणि गरज पडल्यास इन्सुलिन आणि त्यानुसार डायबिटीसचा मधुमेहावरचं नियंत्रण, जेणेकरून अर्भकाला किंवा पोटातल्या बाळाला काही त्रास होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घेता येते. डॉक्टर, मधुमेह असलेल्या रुग्णांनी नेमका आहार कसा घ्यावा आणि व्यायाम काय करावा त्याबद्दल थोडं सांगा. सगळ्यात मोठा मधुमेही रुग्णांना प्रश्न असतो की मी काय खायला पाहिजे. बरोबर. आणि आता आपण जर बघितलं तर मागच्या 2 दशकामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये खूप सारा फरक पडलेला आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णतः बदललेल्या आहेत. आता अतिशय जास्त मात्रामध्ये जंक फूडचं सेवन आलं आहे, रेडी टू ईट मील्स आलेले आहेत, आपण हॉटेलमध्ये वारंवार जातो किंवा बाहेरचं खाण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. मधुमेही रुग्णांचा आहार हा सकस असला पाहिजे. मग सकस आहाराची व्याख्या काय? कर्बोदक ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो त्याचं प्रमाण कमी पाहिजे. दुसरं आहे प्रोटीन्सचं प्रमाण हे वाढवलं गेलं पाहिजे. तिसरं आहे तंतुमय पदार्थ ज्याला आपण फायबर म्हणतो, ते फायबरचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे. आणि फॅट ज्याला आपण तेलयुक्त पदार्थ म्हणतो त्याचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. हा एक बेस आपण ज्याला आपण म्हणू की त्यांचा आहार कसा असावा. आता जर आपल्याला काही वर्ज्य गोष्टी करायच्या असतील तर मधुमेह रुग्णांनी साखर किंवा साखरेच्या बदली गूळ, साखरेचाही वापर करू नये, गुळाचा वापर करू नये, कारण साखर आणि गूळ रक्तातली साखर जवळपास सारख्याच प्रमाणामध्ये वाढवतात. हल्ली शुगर फ्री आलेले आहेत. ज्या लोकांना वाटतं की आपल्याला काहीतरी गोड पाहिजे असे लोक शुगर फ्रीचा वापर करू शकतात, पण त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने. गोड पदार्थाचं सेवन शक्यतो वर्ज्य करायला पाहिजे. जंक फूड ज्याला आपण म्हणतो, जंक फूडचं प्रमाण अत्यंत कमी करायला पाहिजे. जसं आपण पिझ्झा, बर्गर, चायनीज किंवा रेडी टू ईट जे आपण हल्ली रोजमेतीला आपल्याला बाहेर मिळणारे लोक आहेत. आज खूप सारे तरुण मुलं अशी आहेत जे वर्किंग क्लासचे आहेत, ज्यांना काही घरी नाश्ता करायला वेळ मिळत नाही, तर ते बाहेर जाऊन रोज एक वडापाव 2 वडापाव खात असतील किंवा समोसा कचोरी खात असतील. हे थोडंसं त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने निकृष्ट दर्जाचा आहार ठरू शकतो कालांतराने. त्यामुळं कधीतरी ठीक आहे, परंतु आपण अशा प्रकारच्या जंक फूडचं सेवन वर्ज्य करावं. मग आहारामध्ये कडधान्यांचा समावेश असला पाहिजे. आहारामध्ये भाकरी, चपाती जी घरी बनलेली असते त्याचा योग्य समावेश असला पाहिजे. आहारामध्ये हिरव्या भाज्या आणि सलाड्स किंवा कोशिंबीर आपण ज्याला म्हणू त्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य मात्रामध्ये फायबर, प्रोटीन आणि त्याचबरोबर विटॅमिन पण मिळतील. त्याचनंतर आहारामध्ये आपण नॉनव्हेज पण खाऊ शकतो. असं नाही आहे की मधुमेह आहे म्हणून आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण फ्राय करण्यापेक्षा म्हणजे तळण्यापेक्षा नॉनव्हेज आपण हे शिजवलेलं किंवा कालवणातलं घेऊ शकतो. फळं आपण खाऊ शकतो. ज्यूसपेक्षा पण खूप सारे लोक फळांचा रस किंवा ज्यूस प्रिफर करतात. मी असं म्हणेन की फळं खाणं हे अतिशय योग्य आहे. त्यातल्या त्यात अशी फळं ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे ती वर्ज्य करायला पाहिजे. जसं आंबा असेल, द्राक्ष असेल, चिकू, सीताफळ या प्रकारचे फळं ही वर्ज्य करायला पाहिजेत. आपण व्यायामाचं म्हणाल तर फार आपलं हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला व्यायाम अतिशय कमी झालेला आहे. आपण
हार्डली जवळपास 20 ते 30% लोक व्यायामाला जात असतील. बाकी लोकांना एक तर व्यायामासाठी वेळ मिळत नाही किंवा त्यांची व्यायाम चालू करण्याची इच्छा होत नाही. व्यायाम कसा असला पाहिजे? ॲरोबिक आपण ज्याला म्हणू, किंवा आपण जेव्हा व्यायाम करू तेव्हा आपण ऑक्सिजन आतमध्ये घ्यावं. मग असे कुठले व्यायाम मधुमेह रुग्णांसाठी चांगले आहेत? चालणं हा सगळ्यात बेस्ट मधुमेह रुग्णांसाठी व्यायाम आहे. साधारणतः रोज 45 मिनिटं ते 1 तास चालणे हे मधुमेह रुग्णांसाठी अतिशय योग्य व्यायाम आहे. धावणे, जॉगिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे, जिन्यांची चढ उतार करणे, पोहायला जाणे, सायकलिंग करणे, ही सगळी व्यायाम चांगली आहेत. परंतु खूप साऱ्या तरुण पिढीला ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांच्यामध्ये स्थूलता आहे त्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. आपण अशा लोकांना असं सांगू शकतो की एका ठिकाणी तासनतास बसून काम करण्यापेक्षा जर तुम्ही प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनी तुमच्याच ऑफिसमध्ये उठून एक चक्कर मारली, एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा 10 ते 15 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी ऑफिसमध्ये एक 2-3 राऊंड मारून परत बसलात, पायाचे स्ट्रेचनिंग एक्झरसाइज केले, योगासनं केली, ध्यान, त्याला अनुलोम विलोम किंवा प्राणायाम म्हणतात, त्याचा समावेश केला, तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या रक्तातल्या साखरेवरती नियंत्रण मिळू शकतं. बरं डॉक्टर, हे तुम्ही आहाराविषयी सांगितलं, यासाठी सुद्धा इन्सुलिन विषयी सुद्धा बरीच भीती रुग्णांच्या मनात असते, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? इन्सुलिनचा जेव्हा आपण नाव काढतात डॉक्टर्स पेशंटच्या समोर तेव्हा पेशंट घाबरून जातो. हो. इन्सुलिनविषयी खूप साऱ्या गैरसमजुती आहेत की इन्सुलिनमुळं माझा जीव जाणार आहे किंवा इन्सुलिनमुळं माझ्या किडनीला नुकसान होईल किंवा इन्सुलिनमुळं माझ्या हृदयाला नुकसान होईल किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं की इन्सुलिन म्हणजे आता तुझं आयुष्य संपलं, आता याच्या पलीकडे काही शक्य नाही आहे. असं काही नाही आहे. डॉक्टरांचा हेतू हाच असतो की प्रत्येक मार्ग अवलंबून त्या वेळेला तुमची जी वाढलेली साखर आहे त्याला कंट्रोल करून नियंत्रणात आणणे. काही वेळेला इन्सुलिन हे फार उपयुक्त आहे. जसं गरोदरपणातला मधुमेहाविषयी आपण मगाशी चर्चा केली, बहुतांश गोळ्या गरोदरपणातल्या मधुमेहासाठी मान्यताप्राप्त नाही आहेत. अशा स्त्रियांना गरोदरपणामध्ये इन्सुलिनच इंजेक्शन घ्यावं लागतं. काही वेळेला पेशंट्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात, भले ते निमोनियासाठी ॲडमिट होत असतील किंवा काही इन्फेक्शनसाठी ॲडमिट होत असतील किंवा काही ऑपरेशन त्यांचं असेल किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल किंवा हार्नियाचं ऑपरेशन असेल किंवा इतर कुठली त्यांची ऑपरेशन्स असतील, ज्या वेळेला त्यांना ऑपरेशनची गरज असते त्यावेळेला आपल्याला रक्तातली साखर खूप टाईट कंट्रोल आपल्याला त्यावेळेला आवश्यक असतो. त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांना इन्सुलिनशिवाय पर्याय नसतो. खूप सारे पेशंट्स आयुष्यभर कधी डाएट फॉलो करत नाहीत किंवा ते मधुमेहाची काळजी घेत नाहीत. काही वर्षांनी त्यांचं स्वादुपिंड गोळ्यांना प्रतिसाद देत नाही. अशा रुग्णांसाठी इन्सुलिन घेण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा मित्रांनो, मला असं वाटतं की इन्सुलिन हा काही आपल्यासाठी एक धमकी नाही आहे किंवा हा आपल्यासाठी काही थ्रेट नाही आहे. जर तुमच्या डॉक्टरांना वाटतं की त्या ठिकाणी त्या क्षणाला तुमचा मधुमेह कंट्रोल आणण्यासाठी किंवा तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स बघितल्यानंतर योग्य जर इन्सुलिन असेल तर तुम्ही जरूर घ्यायला पाहिजे. मुख्य म्हणजे पूर्वीच्या काळात इन्सुलिन हे बॉटल आणि सिरिंजमध्ये मिळायचं. आता हल्ली खूप चांगल्या पद्धतीचे पेन्स इन्सुलिनचे उपलब्ध आहेत, ज्याची सुई ही एकदम जगातली सगळ्यात अत्यल्प आकाराची लहान आकाराची सुई आहे. ही इन्सुलिनची सुई घेतल्यानंतर आपल्याला सहसा त्रास होत नाही किंवा त्याचे काही नुकसान होत नाही. तर हल्लीचे पेन आलेले आहेत किंवा इतर काही उपकरणं आली आहेत ज्या माध्यमातून आपण इन्सुलिन घेतो, तर त्याच्याने आपण आपल्या मधुमेहावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवू शकतो. तर इन्सुलिनविषयी मला असं वाटतं की काही भीती बाळगायचं कारण नाही. परंतु तुमच्या मनात काही शंका असतील तर प्रत्येक रुग्णांनी आपल्या स्वतःच्या मधुमेह तज्ज्ञांशी किंवा तुमच्या डॉक्टरांशी निश्चितपणे याविषयी चर्चा करायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, आता लहान मुलांकडे येऊया. लहान मुलांमधील मधुमेहाबद्दल नेमकं काय सांगाल? आणि लहान मुलांमध्ये सध्या स्थूलतेचं प्रमाण जास्त वाढतंय आणि त्याचा मधुमेहावर काही परिणाम होऊ शकतो का? ओके मॅडम, आपण लहान मुलातल्या मधुमेहांचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करू. एक तर मी सांगितलं की टाईप 1 डायबिटीस, जो मी मगाशी सांगितलं की अशा मुलांमध्ये स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होत नाही, त्यामुळं अशा मुलांना आयुष्यभर इन्सुलिनची आवश्यकता भासते, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आता दुसरं कारण तुम्ही अतिशय संयुक्तिक कारण सांगितलं की लहान मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढत आहे आणि हे जे स्थूलतेचं प्रमाण वाढतंय त्यामुळं लहान मुलांमध्ये टाईप 2 प्रकारचा डायबिटीस किंवा ज्याला आपण म्हणू अनुवंशिक प्रकारचा डायबिटीस, त्याचा धोका जास्त वाढतोय. आता अशा प्रकारच्या अनुवंशिक प्रकारच्या डायबिटीसला निश्चितपणे रोखता येतं. ह्याची जबाबदारी ही पूर्णतः पालकांची आहे. त्यामुळं आपल्या मुलांच्या सवयी काय आहेत, आपल्या मुलांचं वजन कसं आहे, त्याचं मुलाचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे की प्रमाणाच्या कमी आहे की प्रमाणात आहे, हे एक जागरूक पालकांनी नेहमी जाणून घ्यायला पाहिजे. ही पहिली बाब आहे. दुसरं, शक्यतो हे मुलं आपले आई वडील जे आहार फॉलो करतात किंवा जी जीवनशैली फॉलो करतात तशीच अगदी मुलं राहतात. मुलांमध्ये मोबाईलचा फोन, गॅजेट्स,
टॅबलेट्स, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि आपण परवा बघितलं कोरोना काळामध्ये ऑनलाईन टीचिंग, या सगळ्यामुळं मुलं हल्ली मैदानी खेळ खेळेनाशी झालेली आहेत. त्यामुळे एका ठिकाणी बसून राहणे, वरून आईबाबांना असं वाटतं की मुलगा उपाशी राहू नये, त्यामुळे त्याला जे पाहिजे ते खायला मागवणे, मग त्यामध्ये जंक फूड का असेना. त्यामुळं कॅलरीजचा अतिरिक्त समावेश, व्यायामाचा अभाव आणि जास्त मात्रामध्ये त्याविषयी जागरूकता नसणे, यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढायला लागलं. आणि आम्ही असं पाहिलं की जवळपास 15% लहान मुलांमध्ये जे स्थूल आहेत त्यांच्यामध्ये टाईप 2 प्रकारचा डायबिटीस फार कमी वयात आढळतो. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी, 13व्या वर्षी, 14व्या वर्षी शुगर वाढलेली असते. त्यानंतर अशा मुलांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, काही मुलांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. त्यामुळं अशा मुलांमध्ये त्याचा धोका जास्त असतो. तर पालकांनी जागरूकपणे अशा मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. मुलांचं वजन वाढू देता कामा नये आणि अतिशय काटेकोरपणाने मुलाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी तर असं म्हणतो, माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांना, की शिक्षा ही पालकांना व्हायला पाहिजे, कारण पालक जबाबदार आहेत. जर मुलाला डाएट आणि एक्सरसाइज सांगितला तर आईवडिलांनी तोच डाएट करायला पाहिजे, आईवडिलांनी तसाच व्यायाम करायला पाहिजे जो मुलाला सांगितला आहे. तर त्याचं यश हे चांगलं त्या पद्धतीने परिणामकारकरित्या दिसेल. अन्यथा केवळ मुलाला तू व्यायाम कर किंवा तू डाएट कर म्हणल्याने ते शक्य होत नाही. नक्की. डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न, मधुमेहाचं प्रमाण कमी व्हावं किंवा होऊच नाही यासाठी आपल्या प्रेक्षकांना तुमच्याकडून महत्त्वाचा सल्ला. आता मधुमेहाची जोखीम कोणाला आहे? मी मगाशी सांगितलं की भारतीय वंशाचे लोक, कारण एशियन इंडियन्स हे सगळ्यात जास्त मधुमेहाचा जास्त धोका आहे. आणि मी सांगितलं की भारत ही जगातली मधुमेहाची राजधानी होण्याकडे आपण त्या दृष्टीने वाटचाल करतोय. त्यामुळं आपल्या परिवारामध्ये कुणालाही मधुमेह असेल, ज्याची कोणाची शुगर जास्त वाढलेली असेल, मग आपले आई असतील, फर्स्ट डिग्री रिलेटिव्स, आई, बाबा, बहीण, भाऊ, आत्या, काका, मामा किंवा मावशी यांच्या किंवा आजी आजोबा यांच्यापैकी कुणालाही जर मधुमेह असेल तर अशा पिढीतल्या लोकांनी वयाच्या 30 नंतर प्रत्येक तरुणांनी आपली साखर तपासून घ्यावी. कारण प्रत्येक मधुमेही रुग्णांना त्याचे लक्षणं येतीलच असं नाही आहे. कित्येक साऱ्या रुग्णांना त्याची लक्षणं नसतात, कित्येक साऱ्या रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यामुळं शुगर 300 असली काय किंवा 400 असली काय त्यांना त्याचा फारसा फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात की ह्याचं रोकथाम करता येऊ शकते का किंवा प्रतिबंध करता येऊ शकतो का? ह्याचं उत्तर होय आहे. मधुमेह हा असा आजार आहे जो तपासल्याशिवाय लक्षात येत नाही. त्याची रक्तातली तपासणी करणं अत्यंत मस्त. पूर्वी आम्ही म्हणायचो की वयाच्या 40 नंतर तपासणी करा, आता आम्ही म्हणतो की वयाच्या 25 किंवा 30 नंतरच तपासणी करा. तर वर्षातनं एकदा आपण आपली साखर तपासावी, आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी की माझी शुगर नॉर्मल आहे की मी मधुमेहाच्या प्री स्टेजवरती आहे, पहिल्या अवस्थेवरती आहे, की मी मधुमेह मला झालेला आहे. दुसरं, होऊ नये यासाठी मी सांगितलं तसं आपल्याला आपल्या आहारामध्ये प्रचंड बदल करणं आवश्यक आहे. आपल्याला जंक फूडचं सेवन कमी करायला लागणार आहे. आपल्याला आपण ज्या काही आहार घेतोय त्यातल्या कॅलरीज आपल्याला किती मिळत आहेत, आपल्या घरातले लोक किंवा आपले विशेष करून आपली मुलं किती आहारावरती त्यांचं कंट्रोल आहे ते बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आहारावरचं नियंत्रण पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यायाम. कारण मी मगाशी सांगितलं तसं व्यायाम हल्ली 20%, म्हणजे माझ्या डायबिटीस पेशंट्स आम्ही जर सर्वे केला तर हार्डली 20% लोक फिरायला जातात किंवा व्यायाम करतात. 80% लोक काही ना काही कारण सांगून व्यायाम टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा करू शकत नाहीत. तर वजन कमी करण्यासाठी, आपलं वजन संतुलित ठेवण्यासाठी व्यायामाचं फार मोठं महत्त्व आहे. जे लोक नियमितपणे व्यायाम करतात, जे लोक आपलं वजन कमी संतुलित ठेवतात आणि जे लोक योग्य प्रकारचा आहार करतात, त्या लोकांचं सुटलेलं पोट हे कमी असतं. आता सुटलेलं पोट हा भारतीयांसाठी एक शेवटचं गोष्ट सांगतोय की हा भारतीय लोकांसाठी एक शाप आहे. मग सुटलेलं पोट म्हणजे काय, की पोटाचा जो घेर आहे तो पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा कमी असला पाहिजे, स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असला पाहिजे. जर आपलं पोट आतमध्ये असेल, जर आपल्या पोटामध्ये फॅटचं प्रमाण कमी असेल, आपण नियमित व्यायाम करत असू आणि आपण योग्य जीवनशैलीचा वापर करत असू तर अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये मधुमेहाची शक्यता दुरावते. मी असं म्हणत नाही की मधुमेह होणार नाही, पण जो मधुमेह वयाच्या 25 किंवा 30ला येणार आहे तो कदाचित 60ला येईल किंवा 50 नंतर किंवा 70ला येईल. जेणेकरून आपण आपल्यावरचा आर्थिक भार जो आहे तपासणीचा, गोळ्याचा, तो कमी करू शकू आणि आपण योग्य आणि निरोगी जीवन जगू शकू. नक्कीच डॉक्टर. तर आज राज्यात मधुमेहाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊन ती संख्या आज लाखांच्या घरात आहे आणि ही संख्या वाढू नये आणि याचसाठी आज डॉक्टरांनी आपल्याला फार उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलंय, जेणेकरून तुम्हीही व्यवस्थित खबरदारी घेऊ शकता आणि काळजीसुद्धा घेऊ शकता. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. तर हेल्थ टॉक या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.